मान करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। सचिन पप्पू पाटील एक लेजंड क्रिकेटर आहे चाणे टीमचे। जाऊयात मैदानाच्या दिशेने। सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपण पाहतोय आमचं व्यासपीठ पाहू शकाल तुम्ही, ज्या ठिकाणी प्रमोददादा म्हात्रे, मुरलीधर शेलार, त्याचनंतर जितेंद्र पाटील, राहुल पाटील, रुपेश होगे, त्याचनंतर आपण पाहू शकाल गणेशदादा म्हात्रे, या ठिकाणी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत। अक्षय होगे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि त्याच्या साथीने योगेश ही जोडी पाहतोय। पल्लास बॉल थोडासा स्वेअर पाहायला मिळाला, एक्स्ट्रा धावे टीमचं अकाउंट ओपन केलं जाईल 1 या धावसंख्येने। थोडासा बॉल बाहेरच्या दिशेमध्ये आणि त्यानंतर सिंगल प्राप्त होत असताना नेक्स्ट बॉल यावेळेला चांगला कटर बॉलचा वापर केलाय, बॉडीला ब्रश केलाय यावेळेला बॉलनं, स्विंग पाहायला मिळाला, लेग बाईटचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून। धावसंख्या 2 वरती एकविरा स्पोर्ट्स पाचापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश शांतीनगर दाभाड हे दोन संघ आमने सामने। गोलंदाजी कुणाल जाधव, खरं तर नुकतीच दाभाड प्रीमियर लीग संपन्न झाली आणि दाभाड प्रीमियर लीग मध्ये कुणाल जाधव स्वतः कर्णधार होते आणि त्यांच्या संघाने फायनल मारली। टॅप करण्याचा प्रयत्न, सिलिमिट ऑफ मध्ये बॉल ढकलला गेला, त्यानंतर सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती पाहायला मिळते। राहुल आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय। हर्षद होगे देखील आमच्या समेत उपस्थित आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे। कुणाल जाधव एक चांगला गोलंदाज आहे, यंग टॅलेंटेड ऑलराऊंडर खेळाडू म्हणून चर्चेतला खेळाडू आहे। राहुल भोईर स्ट्रायकर एंड वरती। नेक्स्ट बॉल कुणाल जाधवचा, रिव्हर्स खेळायला गेले होते, यावेळेला स्विच इट करायचं होतं। एसटी रक्षक गणेश जाधवच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला। सातत्याने कटर बॉलचा वापर केला होता। कुणालकडे ती क्वालिटी आहे, चांगल्या पद्धतीने बॉल तो फिरवत असतो। नेक्स्ट बॉल कुणालचा, अखूट टप्प्याचा बॉल होता, यावेळेला शफल झालाय, पूल केलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांचा आडी। या डावातला हा पहिला षटकार येतोय राहुल भोईरच्या बॅटमधून। नेक्स्ट बॉल यावेळेला मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती आणि इथून फलंदाज सेफ आहे हेच पंतांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। खरं तर जोखीम उचलली होती या धाबेसाठी, आवश्यकता नव्हती धाव घेण्यासाठी, आता प्रयत्न केले, त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे। टीमची धावसंख्या 10 या धावसंख्येवरती। शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे। 4 ओव्हरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, परंतु बाकी चेंडूवरती संयम दाखवला गेला, संयमाने फलंदाजी केली गेली। कुणाल जाधव पुढचा बॉल घेऊन, यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल आहे,
चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला गेला. त्यानंतर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पाचापूर संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना राहुल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान, योगेशचं 3 धावांचे योगदान आहे. 2 बॉलचा सामना त्यांनी केलाय. चला बी फास्ट, एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे. VIP डाईस हे आमचे मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. या स्पर्धेकरता खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायरचा सामना आपण पाहिला. जय बजरंग पॉवर शेलार आणि त्यांच्या विरुद्ध पालिवली प्रेक्षणीय सामना झाला. तिथे पॉवर शेलार संघाने आपली पॉवर दाखवली आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये अगदी दूरवरचं अंतर कापून गाणे टीम या स्पर्धेमध्ये पोहोचला आणि गाणे टीम इथे कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झाला. आज ओम साई क्रिकेट असोसिएशन मधून 10 संघ इन ऍक्शन असतील आणि आज कोणत्या संघ इथं क्वालिफाय होईल हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये गणेश जाधव आलाय. अगदी पहिलं तर नुकतीच दाभाड प्रीमियर लीग संपन्न झाली. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान ज्यानं पटकावला, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती ती त्याने पटकावली. गणेश जाधव गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये 12 धावा धावफलकावरती. स्पर्धेतलं 2 अर्धशतक आपण पाहिली. पहिलं अर्धशतक सचिन भोईरचं आणि आज हर्षद पाटील बरसला, त्याने 55 धावा केल्या आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकवलं. तब्बल 66 धावा चेस करणारा संघ कोणता असेल तर मग SS स्पोर्ट्स ठाणे संघ. कमालीची फलंदाजी राहिली हर्षद पाटीलची. त्याचं एकमेव कारण नयन पाटील यांनी सोडलेला झेल, त्यानंतर हर्षद पाटील यांचं आलेलं अर्धशतक. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. चला बी फास्ट गणेश जाधव, जरा घाई करा. समोर यावेळेला मात्र शरद जाधव आणि ज्या चेंडू खाली शरद जाधव असतील ना तर मग तिथे झेल सुटणं अशक्य. फलंदाज होईल बाद, पहिला धक्का. बारा धावा धावफलकावरती 12 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे, महत्वाची विकेट. इथून मात्र पाहतोय आपण राहुल भोईर बाद झालाय. त्यानंतर न्यू बॅटर निकेत गोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकंदरीत 3 धावा मिळतील. 3 धावेच्या साह्याने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा त्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडासा स्वेअर मारा पाहायला मिळाला. गणेश जाधव एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, नेहमीच चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. शरद जाधव पुन्हा एकदा येईल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आहे. बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी निकेत गोरेच्या बॅट मधून हा दमदार षटकार येतोय. या 6 धावा खूप काही सांगून जातील एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमला. (21) 21 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका, चेंडूला वळवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक राजू
जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 23 धावा. सिंगल धाव घेतली गेली. 22 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. तर 3 चेंडूचा खेळ झालाय. हो यावेळेला काय फटका खेळाय. घुटना टेक तमाशा देख. बॉलला पाठवलं गेलंय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी योगेश ऑन फायर. एकंदरीत आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा विकेट केले काय यावेळेला उंची गाठली लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक आले जरूर होते. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. सहज सोपा झेल होता. त्यानंतर 2 धावा आणि त्याचं रूपांतर 3 मध्ये केलं जाईल का पाहावं लागेल. यस नो मध्ये उत्तर पाहायला मिळालं. थोडीशी फंबल होती आणि त्यानंतर या 2 धावा. 30 धावा धावफलकावरती. अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती जोडले गेलेत 30. ओव्हर कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम रौदी पाचगाव आणि ओझी खरिवली आपण सज्ज राहा. यानंतर हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. सन्माननीय सुरेशजी उतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आपण मंचावरती स्थानपण व्हायचं. राहुल दादा पाटील आणि जितेंद्र पाटील आपल्याला आमंत्रित करत आहेत. सुरेश भाऊ उतेकर आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं ठिकाण आपण पाहिलं तर कैलासवासी गोविंद नामदेव पाटील व कैलासवासी अनिता अरविंद पाटील हे क्रीडांगण आपण पाहतोय. 30 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला. चला सुरेश भाऊ उतेकर आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. आपण मंचावरती या. षटक क्रमांक 3ला सुरुवात होते. 3ऱ्या षटकामध्ये सागरला आणलाय. पहिला बॉल असेल सागरचा. फटका फसला. यावेळेला झेलची संधी आहे. यष्टीरक्षक डाऊन दी ग्राउंड आणि त्यानंतर मात्र विकेट आली. विकेट आली निकेत गोरेची. दुसरी विकेट्स गमावल्या. आज बिलोश या ठिकाणी नाईट टुर्नामेंट आहे आणि आज नाईट टुर्नामेंट मध्ये आपल्या ग्रामीण भागातले आपल्या भिवंडी तालुक्यातील अनेक संघ तिथे खेळताना पाहायला मिळतील. आजची स्पर्धा जरूर आणि त्या स्पर्धेचा आनंद आपण घ्या. कारण आपल्याच असोसिएशन्स मधील काही संघ त्या ठिकाणी आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 30 या धावसंख्येवरती विकेट आले. पहिल्या बॉलवरती विकेट आले. त्यानंतर सूरज पाटील मैदानात दाखल. रायझिंग अँड सरप्राइझिंग चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेला. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर बॉलला ठेवला. थोडीशी उसळी दिली. गती ठेवली आणि गतीला बीट झाला. सागरने देखील चांगला खेळ दाखवला यावर्षी. खरं तर शांतीनगर दाभाड संघ कालच्या दिवसामध्ये वेडवाळ या ठिकाणी देखील क्वालिफायर झालाय. त्याचं खूप खूप अभिनंदन. यावेळेला बॉल खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होईल.
या वर्षामध्ये या हंगामामध्ये शांतीनगर दाभाड संघाने जो खेळ केलाय ना तो अप्रतिम आहे. अनेक साऱ्या ट्रॉफी जिंकल्यात. आय थिंक 11 ते 12 ट्रॉफीज त्यांनी आपल्या नावावरती केलेत या हंगामामध्ये. खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय. चांगली गोलंदाजी सागरची. चौथा बॉल डॉट आलाय. वाह काय गोलंदाजी आहे. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक कोणी टाकलं असेल तर मग भिवंडी तालुक्यातील सुपरस्टार क्रिकेटर आकाश वारगडे मॅन फ्रॉम शेलार त्याने निर्धाव षटक हाताळलं होतं पहिल्या दिवसामध्ये. इथे 4 बॉल डॉट आलेत. उर्ध विकेटने पुढचा बॉल. 5वा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेटनं. यावेळेला मात्र थोडस फंबल पाहायला मिळालं. कॉल कॉन्टिन्युएशन चुकीचं होतं. योगेशला जावं लागेल माघारी. टीमला बसलेला हा तिसरा धक्का. योगेश पाद. तर विकेट आली आहे. रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज योगेश चांगली बॅटिंग करत होते परंतु त्यांना धावचित व्हावं लागलं. आणि त्यानंतर आपण पाहतो टीमची धावसंख्या 31 धावा या धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. समीर थाळके हा बॅटर नवीन मैदानात दाखल झालाय. तर स्ट्रायकर एंड वरती आपण सूरज पाटीलला पाहतोय. या हंगामामध्ये सर्वोत्तम खेळाडू सूरज पाटील. समोर उडवला यावेळेला बॉल बॅटच्या रडार मध्ये होता. 9 जाईल का छक्का जाईल ते पाहावं लागेल. एक्झॅक्ट बॉल कुठे ट्रॅव्हल झालाय तर 6 धावा षटकार. अजून जे बॅनर्स आहेत ना काऊ कॉर्नर आणि मिडऑन मध्ये षटकाराच्या बाहेर त्याच्या पलीकडे जर तुम्ही षटकार मारलात तर तुम्हाला 9 धावा दिल्या जातील. सूचना पुन्हा एकदा लक्षात घ्या. परंतु ते जे बॅनर्स आहेत ना त्या मधोमध चेंडू पडणं गरजेचं आहे. लेग साइड आणि ऑफ साइड मध्ये जे बॅनर्स आहेत ना समोरच्या दिशेने तिथे लाईन टाकलेली आहे. त्याच्या पलीकडे जर तुम्ही षटकार मारला तर मग तुम्हाला 6 धावांऐवजी तुम्हाला 9 धावा दिल्या जातील. तो 9वा मानला जाईल. एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जिसमें दम हो है बाजीराव सिंगम. ज्याच्यात दम असेल त्याने तो षटकार मारायचा आहे आणि 9 धावा त्याला त्या ठिकाणी दिल्या जातील. तीन षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती. या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्माननीय सुरेश भौतेकर कोयना प्रतिष्ठान विद्यमान उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम. जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आहे. प्रथमेश आलाय. एक नवीन सितारा या टीमचा. प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं आणि त्याच अनुषंगाने त्याला गोलंदाजी मार्क वरती आणलाय. पहिल्या 3 षटकामध्ये 37 आले आहेत. परंतु येणारे 6 बॉल किती धावा देऊन जातील. या अगोदरचा सामना पण पाहिला तिथे 65 धावा आल्या होत्या पहिल्या डावातून. इथे किती धावा येतील. पहिला बॉल प्रथमेशचा सामना करेल समीर. ओ लपटेट फटका आर पार सीमा पार बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी समीर थाळकेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने स्वागत केलंय. गोलंदाज प्रथमेशचं अगदी ब्लॅटच्या रडार मध्ये बॉल होता. चांगल्या पद्धतीने बॉल फेकून दिलं 7 धावांसाठी. नेक्स्ट बॉल प्रथमेशचा. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी
चेंडू शरीरापासून दूर अंतरावरती ठेवला, तिथे यशस्वी झाला. खरं तर आज जयेश गोट्या कुठे दिसत नाहीयेत. खूप सारा पैसा त्यांनी 2 दिवसामध्ये उधळला. खरं तर कॉमेंटेटर्स, अंपायर्स, त्याचनंतर गुणलेखक, त्यानंतर प्रेक्षक, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर गोलंदाज, फलंदाज सर्वांसाठी पैसे उधळले. ते व्यक्तिमत्वाची या ठिकाणी वाट पाहिली जाते. त्यांचा टार्गेट आहे 50,000चा. 25 तर संपलेले आहेत, 25 शिल्लक आहेत, परंतु आजच्या दिवसामध्ये ते गायब आहेत. 43 धावा धावफलकावरती असताना पुढचा बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू तडमॅट क्षेत्राकडे ट्रॅव्हल होत असताना चाललाय निघून आणि त्यानंतर अंतिम क्षणाला चेंडू स्थिरावला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 45 धावा धावफलकावरती. यानंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. चला ओझी करिवली टीमचा कर्णधार, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 45, 3 विकेट्स गमावलेत. नेक्स्ट बॉल, यावेळेला देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लँड होईल राजूच्या हातामध्ये, कुणाल जाधव होता आय थिंक, आणि तिथून मात्र चौथा धक्का. समीर थाळकेच्या खेळीचा अंत होईल आणि टीमला बसलेला या ठिकाणी चौथा धक्का. फलंदाज समीर बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा 45 ला 4 आहेत. उद्या देखील बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकातील फायनलचा सामना. आतुरता लागली आहे सर्वांना त्या सामन्याची. 45 धावा धावफलकावरती आहेत, 4 विकेट्स गमावले, 2 चेंडू शिल्लक आहेत. आदरणीय दिना राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेकरता त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. त्यांचं आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दिना राऊत, वेलकम, सुस्वागतम. 45 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र पाहिलं ना तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा इथून पूर्ण होतील का? रोहित भोईर आलाय बॅटिंग करण्याकरिता. स्पर्धेचा 3रा दिवस. पहिला दिवस आपण पाहिला तर एक गाव एक संघ असा फॉर्मॅट. दुसरा दिवस आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि त्यानंतर ओम साई क्रिकेट असोसिएशन. अशा पद्धतीची सामने, अशा पद्धतीच्या लढती आपण पाहिल्या. रोहित साठी कट केला बॉलला, वाह पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आणि बॉल निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि सर्वात महत्वाचं आकर्षक या स्पर्धेमध्ये काय ना तर राहुल दादा यांनी केलेलं नियोजन. इथे येणाऱ्या आणि विजय होणाऱ्या पहिल्या फेरीमध्ये सर्व संघांना भोजनाची व्यवस्था केली आहे. वाह, काय संकल्पना आहे राहुल दादा पाटील यांची. यावेळेला अगदी पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय आणि आउट ऑफ द ऑफ स्टंप. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल, अनलिगल डिलिव्हरी. 50 धावा या ठिकाणी पूर्ण होताना 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाज शफल झाले, पाहू शकाल बराचसा दूर होता बॉल आणि त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये देखील अंतर होतं. व्हाईटचा बॉलचा इशारा होतोय. 50 धावा धावफलकावरती. 13 धावा खर्च करत असताना गोलंदाज प्रथमेश. यावेळेला चांगला बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती येईल. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 24 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. टार्गेट ठेवले गेले श्री गणेश शांतीनगर दाभाड संघासमोर. तत्पूर्वी पुढील मॅच आपण करूया टॉस.
गणेश पाटील. मी रुपेश दादा होगे यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल जय बजरंग उजी खरिवली आणि 2 हात करेल श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव आणि रुपेश होगे यांच्या शुभास्ते आपण करूयात नाणेफेकी. कुंदे गावातील युवा उद्योजक अगदी कमी वयामध्ये ज्याने चांगली प्रगती केली. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय जय बजरंग कुंदे बी आणि दुसऱ्या बाजूने ईश्वरी. जय बजरंग कुंदे बी असा कॉल दिलाय आणि आलेला देखील आहे. आणि मी मान्यवरांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. करण पाटील नाणेफेकी तुम्ही जिंकले, निर्णय काय असेल? फलंदाजी असेल. फलंदाजी करणार आहात. तिसरा सामना तुम्ही खेळताय कारण या अगोदर 2 सामने झाले. दोन्ही संघांनी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही बॅटिंग घेतली. बॅटिंग घेण्याच्या मागचं कारण? आम्ही प्रत्येक वेळेस बॅटिंगच करतो त्याच्यामुळे बॅटिंगच घेतोय. त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच चांगली भोजनाची केलेली सोय त्यांच्यासाठी धन्यवाद. त्यानंतर आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. अमोल नाणेफेकी तुम्ही गमावली, नाणेफेकी जिंकली असे काय स्वीकारलं असं? क्षेत्ररक्षण. तुम्हाला क्षेत्ररक्षणच करायचंय. आपल्या टीम मध्ये 4 गोलंदाज कोणते असतील? राजेश, संकेत, पांडुरंग, सचिन. समोरचा संघ देखील ताकदवार आहे. चांगला खेळ झाला या अंगामध्ये. त्याने देखील खूप चांगला खेळ करत असताना एक ट्रॉफी जिंकलेत. या संघाच्या अगेन्स्ट खेळताना तुमची रणनीती काय असेल? रणनीती काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. कॅप्टन या नात्याने आज संघाला काय संदेश देशील? सर्वांनी आपले 100% द्यावे, एफर्ट्स द्यावे. कुंदेकरांनी केलेलं आयोजन, जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी संघाने केलेलं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप सारे शुभेच्छा असतील. तर जय बजरंग ओझी खरिवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट और टू कम बॅक. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघर चे विद्यमान उपाध्यक्ष, एक समाजसेवक, युवा नेतृत्व रौदी पाचगाव गावचं, ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं असं गोड व्यक्तिमत्व सुरेश भाऊ उतेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरता मी राहुल पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते सुरेश भाऊ उतेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर सुरेश भाऊ उतेकर जे रौदी पाचगाव गावचे युवा उद्योजक आहेत. खरं तर कमी वयामध्ये चांगली प्रगती आपण त्यांची पाहतोय. शेतकरी कसा असावा हे त्यांनी उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो. अगदी चांगल्या पद्धतीने शेती व्यवसाय करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील येत आहे आणि निश्चितपणाने असंच यशस्वी त्यांनी व्हावं हीच मी भगवंताकडे प्रार्थना करेन. राहुल दादा पाटील यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान होतोय. त्याबद्दल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. टार्गेट आहे 24 बॉल आणि 51 धावा. पहिला बॉल निकेत गोरेचा. ओ स्विंग अँड मिस. कटर बॉलचा वापर केलाय. कुणाल जाधव आहे बॅटिंग वरती. चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलाय. फिंगर रोल केलेत. कटर बॉलचा वापर केला. समोर बॉल ठेवला. नंतर बॉलला वळवलं गेलं. पहिला बॉल वाईट स्वरूपामध्ये आला होता. तिथे टीमचं खातं खोललं गेलं होतं. एक धावी धावफलकावरती जोडली जाईल. निकेत गोरेचा पुढचा बॉल. हो हो रायझिंग अँड सरप्राइझिंग. काय कटर बॉलचा वापर केला गेला निकेत गोरेकडून. वाह लाजवाब कामगिरी आहे. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. पहा समोर बॉल ठेवला आणि त्यानंतर कटर बॉलचा वापर केलाय. कलात्मकता गुणवत्ता दाखवली जाते निकेत गोरेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल यावेळेला आपटून टाकलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र एक एक्स्ट्रा धाव खर्च करतोय निकेत गोरे. 2 धावा धावफलकावरती. कुणाल जाधव, गणेश जाधव
जाधव बंधूंची जोडी खेळपट्टीवरती आहे. टार्गेट 51 आहे. या अगोदर एस एस स्पोर्ट्स आणि टीमने 66 धावा चेस केल्या, हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेला फुलटॉस होता, समोर खेळलेत लॉंग ऑन मध्ये राहुल भोईर. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 धावा. फुलटॉस होता, अधिक फायदा उचलता आलेला नाही. या स्पर्धेमध्ये अनेक सारे रेकॉर्ड्स आपण पाहिले. 3 ला 3 षटकार पाहिले, 3 ला 3 चौकार पाहिले, 3 ला 3 विकेट्स पाहिल्या, 2 अर्धशतक पाहिली, 66 धावांचा टार्गेट चेस करताना पाहिला. देश गोट्या सुतार यांनी खर तर बक्षिसांचा वर्षाव केलेला तो पाहिला. खूप काही पाहायला मिळाला. फक्त एकमेव आता गोष्ट बघायची राहिली आहे, ती म्हणजे नववा आतापर्यंत आलेला नाही. टीमची धावसंख्या 3 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला पूर्ण. निकेत गोरे गोलंदाजी करतायत. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच गोलंदाजावरती मानसिक दबाव राहतो आणि त्या मानसिक दबावामध्ये त्याला गोलंदाजी करायची असते, परंतु इथे आत्मविश्वासानं गोलंदाजी केली आहे. ओ कटर बॉल इथे देखील टाकलाय, इन कटर बॉलचा वापर केलाय. चेंडू बाहेर ठेवला, आतमध्ये वळवला. काय क्वालिटी गोलंदाजी आहे निकेत गोरेची, लाजवाब गोलंदाजी. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा. विकेट आली नाहीये, परंतु इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाहीये. यावेळेला मात्र इनफिल्डला क्लिअर करेल. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण आलाय. 51 धावांचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना देखील तितकाच ताकदीचा पाहायला मिळेल, जिथे 2 बलाढ्य शाही संघ आमने सामने असतील. रौदी पाचगाव विपक्ष ओझी खरिवली. शेवटचा बॉल निकेत गोरेचा. अकोटाप्याचा बॉल पुल केलाय, परंतु उंची गाठले, लांबी गाठले का पाहावं लागेल. लांबी गाठली नाहीये. सुरेख झेल टिपलाय राहुल भोईरनं आणि पहिला धक्का गणेश जाधव. या सामन्यातली सोनेरी विकेट, या सामन्यातली गोल्डन विकेट. फलंदाज गणेश जाधव बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 धावा 1 गडी बाद. गणेश जाधवची महत्वाची विकेट्स मिळवले निकेत गोरेने. क्वालिटी गोलंदाजी आपण पाहिली. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 धावांची आवश्यकता. कडक उन्हामध्ये तुम्ही आपल्या गावाच्या नावासाठी खेळताय, हे खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गावाच्या नावाचा जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरता, या कडक उन्हामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळतात. आणि हेच राहुल दादा यांनी हेरलं की ही मुलं आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात, परंतु गावात मध्ये कोणी कोणत्या प्रकारचा विचार करत नाहीत की मुलं जातात पण तिथे काय खातात काय पितात कोणीही विचारत नाही. आणि त्याच अनुषंगाने राहुल दादा पाटील यांनी विचार आणला की नाही, या माझ्या टुर्नामेंट मध्ये मी येणाऱ्या सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करेन, भोजनाची व्यवस्था करेन. खरं तर हे दानशूर व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय मोरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व राहुल दादा पाटील. अनेक विकसनशील कामं आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. यावेळेला मात्र फिंगर रोल करत असताना बॉल लॉंग ऑन क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या मदतीने 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेमध्ये लाख मोलाचं आहे. मग त्यामध्ये दीना राऊत असतील, साई धनगर असतील, नरेश म्हात्रे असतील, प्रत्येकाचं नाव घ्यावं असं निश्चितपणाने आम्ही त्यांची नावं घेऊ जसा आम्हाला वेळ मिळेल. यावेळेला थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं.
भावेश पाटील होते समोर बॅटर, 2 धावा मिळतील. फेकी करावे यावेळेला, पहा सिंगल होती ना तिथे मात्र 3 धावा आल्या. या छोट्या छोट्या चुका कदाचित एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमला महागात ठरतील. आज खरं तर अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमची गोरे देखील नाही आहेत, त्यानंतर अक्षय गोरे देखील नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. ओ कटर बॉल इथे देखील टाकलाय आणि हा फलंदाज स्ट्रगल करतोय, कटर बॉल साठी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. कुणाल जाधव चांगला फलंदाज आहे, परंतु कट बॉलला थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 9, चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. सूरज पाटील पुढचा बॉल घेऊन, यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. ताकद होती फटक्यामध्ये, परंतु चांगले एफर्ट दाखवले गेले सूरजने. एक सिंगल इथे आली. 10 धावा धावफलकावरती चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. ओम साई मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. काहीच दिवसामध्ये आपल्याला ओम साई क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, यावेळेला टप्प्याचा बॉल आणि आपल्या पट्ट्यात आला तर आपण कार्यक्रम थेट करतो हे सांगितलंय भावेश पाटील. बॉलला पाठवले 6 धावांसाठी. येईल संघर्षाचा संघर्षमय षटकार. सोळा धावा या षटकाराच्या मदतीने. अखूट टप्प्याचा बॉल. भावेश पाटील आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्याकरिता ही मेजवानी होती, ती स्वीकारली 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल, हुकचा फटका खेळला गेलाय फाईन लेग क्षेत्राकडे. बॉल ट्रॅव्हल तोच, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. दोन षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ कालच्या दिवसामध्ये वेडवा शहापूर तालुका इथे देखील क्वालिफायर झालाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकताय अनेक बक्षीस जातात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये सौभाग्यवती मोनिकाताई पानवे भिवंडी लोकसभा प्रमुख यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे सौ रवीना रवींद्र जाधव माजी सभापती भिवंडी पंचायत समिती यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय रत्नाकर जाधव साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जितेंद्र मंगलदास पाटील उपसरपंच आणि कुंदे गावचे आहेत. अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल धाव मिळेल. हे 4 बक्षीस जाते आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम पारितोषिक पुरस्कृत झालं. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. आणि 4ही ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत करून दिल्या ते आदरणीय राहुल दादा पाटील यांना मनापासून धन्यवाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली 19. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. योगेश यांचा पुढचा बॉल. यावेळेला फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. एक टप्प्या कॅरीज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 23. भावेश पाटीलनं दाभाड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. संघाला जरी अपयश आलं असेल तरी देखील फलंदाजी दमदार होती भावेश पाटीलची आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली फलंदाजी करतोय. भावेशचा विचार केला तर मग 4 चेंडू मध्ये त्याने 15 धावांचं योगदान दिलंय परंतु कुणाल ना दुसऱ्या एंड वरती स्ट्रगल करतोय. ओहो रायझिंग अँड सरप्राइझिंग चांगला बॉल डिलिव्हर केलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल.
23 या धावसंख्येवरती. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यांना पाहायला मिळतात. 9 चेंडू 28 धावांची गरज. मॅच अजून देखील बॅलन्स. फटका फसला यावेळेला. झेलची संधी निर्माण झाली का पाहावं लागेल. प्रयत्न केले होते राहुल भोईरने परंतु धावा मिळतील त्या दोन धाबेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 25 धावा. टॉपेज होतं. बॅटची वरची काढा घेतली होती परंतु त्यानंतर मिळवल्या त्या 2 धावा. 8 मध्ये 25 काढायचे आहेत परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल श्री गणेश शांतीनगर दाभाड संघासाठी. अभी नाही तो कभी नाही. या येणाऱ्या 2 बॉलवरती हल्ला करावा लागेल कारण 8 मध्ये काढायचे आहेत 25. त्यामुळे येणारे 2 बॉल अत्यंत महत्वाचे असतील विशेषतः शांतीनगर दाभाड संघासाठी. पुढचा बॉल. हो यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट. राहुलने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मिळतील त्या 2 धावा. एक धाव क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची आहे. खर तर आज आम्हाला इथे डे ला कॉमेंट्री करून नाईटला बिलोशीला देखील जायचं त्यामुळे थोडासा आम्हाला देखील समालोचनासाठी सहकार्य करा. 24 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल मध्ये 24 धावा काढायच्या अजून देखील. चांगला बॉल आणि षटकाची झाली आहे समाप्ती. खर तर 6 चेंडू आणि आता इथून 24 धावांची गरज विजयासाठी श्री गणेश शांतीनगर संघाला. चला मी मगाशीच उल्लेख केला होता जयेश गोट्या सुतार कुठे दिसत नाहीत. पहा ते उपस्थित नाहीत परंतु लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी पारितोषिक लावलंय. जो 9वा मारेल ना फलंदाज त्याला 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहा तरी म्हटलं की हे व्यक्तिमत्व कुठेही जाऊ द्या पारितोषिकांचा वर्षाभाव होणारच. कुणाल जाधव स्ट्रायकर एंड वरती 6 बॉल 24 ची गरज. राहुल आलाय. पहिला बॉल राहुलचा. ऑन साइडला फटका दमदार इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक निकेत गोरे चेंडूची फेकी करतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप नव्हता राहुलला आणि त्यामुळे थोडासा निराश झाला राहुल. 5 बॉल मध्ये 23 धावांची गरज. आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल अन्यथा प्रभावाच्या सामोरे जावं लागेल. स्टार्ट सुरुवात थोडीशी खराब झाली होती शांतीनगर दाभाड संघाची जिथे गणेशची विकेट आली आणि त्यानंतर कुणालची हवी त्याची फलंदाजी झालेली नाही या सामन्यामध्ये. त्यामुळे मोठी अडचण पाहायला मिळते. ओ कटर बॉल. काय बॉलला वळवलंय राहुलनं. तिन्ही गोलंदाजाने कटर बॉलचा चांगल्या पद्धतीने वापर केलाय. निकेत गोरेचं दमदार षटक पाहिलं त्यानंतर सूरजने देखील चांगल्या पद्धतीने चेंडू वळवले. आता राहुलने देखील त्याच बॉलचा वापर केलाय. 4 मध्ये 23 म्हणजेच काय 4 ला 4 षटकार. यावेळेला मात्र प्रॉपर एलिव्हेशन नाहीये फक्त सिंगल मिळेल. औपचारिकता शिल्लक राहिली आहे सामन्यातली. 3 मध्ये 22. तीन मध्ये 22 काढायचे असतील तर मग 9वा मारावा लागेल हेच सांगितलं जाते राहुल पाटील दादा यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. इथे डॉट बॉल आलाय. आता 2 9 मारून देखील काही होणार नाही. 2 बॉल आणि 22 धावांचं आव्हान. यावेळेला मात्र आक्रमण तर केलंय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार येईल.
जे विजय संघ होतील त्यांनी कुठेही जाऊ नका, आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या. स्विंग अँड मिस, सामना समाप्त झालाय. सामना जिंकला या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमने. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड. हार्ड लक शरद जाधव. तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. तत्पूर्वी प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण देत आहोत. निकेत गोरे ज्यांनी गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या, 1 विकेट्स मिळवला, फलंदाजी करताना 1 षटकार लगावला, चांगली बॅटिंग तिथे देखील राहिली. तर निकेत गोरे ठरला प्लेअर ऑफ द मॅच.